नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी हवीशी वाटणारी चिकन बिर्याणीची रेसिपी घेऊन आली आहे, जे की खायला एकदम रुचकर लागते. आणि हो बरं का, हे 2 किलो तांदळाची चिकन बिर्याणी मी केली आहे आणि ते मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मग त्याच्यासाठी मी इथं 1 किलो चिकन घेतलेलं आहे. पाव वाटी काळं तिखट, अर्धा वाटी लाल मिरची, 1 चमचा हळद, 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ, हे असं साहित्य घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य मी ह्या चिकनमध्ये घालून ते सगळं एकजीव असं करणार आहे. इथं बघा, आता मी हे सगळं साहित्य या चिकनमध्ये घालत आहे आणि व्यवस्थित हातानं असं सगळं चोळून घेणार आहे, जेणेकरून सगळीकडे हे मसाला एकसारखं लागेल. आता हे असं आपल्याला एक समान असं चोळून घ्यायचं आहे आणि हे मी आता 2 पळी तेलमध्ये पण शिजवून घेणार आहे. आणि हे सगळं असं चोळून झाल्यानंतर मी याला आता शिजवून पण घेतलेली आहे. तर इथं बघा, हे आता शिजलेले आहेत. आता हे 80% शिजलेलं चिकन आहे, जे की मी आता तुम्हाला तोडून दाखवलेली आहे. आता त्याचप्रमाणे मी इथं अर्धा किलो कांदा, जे की लांब लांब कट केलेला आहे, ते घेतलेली आहे. कोथिंबीरची 1 पेंडी आणि पुदिन्याची 1 पेंडी, हिरवा मिरची जे की पोट फोडून घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी हे लिंबूचं रस हे घेतलेलं आहे. आता हे सगळं लालसर आणि कडक असं मी तळून घेणार आहे. तर इथं बघा, हे कांदा लालसर तळून घेतलेला आहे. कोथिंबीर आणि पुदिना पण मी कडक असं तळून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून हे एकजीव असं कालवत आहे. आणि 2 किलो तांदूळ हे अर्धा घंट्यासाठी मी इथं भिजवून ठेवलेली आहे. आणि इथं एक मोठ्या भांड्यामध्ये 10 तांबे पाणी मी घेतलेली आहे. पाणी हे नेहमी मोजूनच घ्यायचं. आणि ह्या पाण्यामध्ये मी आता 3 ते 4 तमालपत्र आणि 1 मोठा चमचा शहाजिरे घालत आहे. आणि त्याचबरोबर 1 वाटी मीठ घालून मी आता हे पाण्याला झाकून ठेवणार आहे. आता झाकून ठेवल्यानं पाण्याला उकळी लवकर येते, त्याच्यामुळे मी हे आता झाकून ठेवलेली आहे. आता बघा, मी आता हे उघडल्यानंतर पाणी हे गरम झालेलं आहे. आता पाण्याला खाली गुळण्या आलेले आहेत, त्याच्यामुळे मी हे तांदूळ पाण्यामध्ये सोडत आहे. आता हळूहळू करत मी सगळंच तांदूळ पाण्यामध्ये सोडलेली आहे. आता सगळे तांदूळ सोडणं झाल्यानंतर झाऱ्यानंच मी हे सगळीकडं फिरवत आहे, जेणेकरून एकच ठिकाणी तांदूळ बसलेले नसावं. आणि परत मी ह्याला झाकून ठेवत आहे, जेणेकरून लवकर गरम होऊन उकळी यावं पाण्याला. आता बघा, टोपण उघडून बघितल्यावर हे चांगलंच तांदूळ शिजत आहे तिथं. आणि इथं बघा, मला पाहिजे तसे हे तांदूळ आता शिजलेले आहेत. हे तांदूळ मी 80% प्रमाणात शिजवून घेतले. आणि इथं एक स्टीलच्या चाळणीच्या साहाय्यानं मी इथं येळून घेतलेली आहे. आता तांदूळ जास्त असल्यानं मला असं येळून घ्यावं लागलं. आणि इथं मी विलायची आणि दालचिनी पण घेतलेली आहे. आणि ह्या तांदळाचे आता मी 3 समान भाग असं मी केलेली आहे. आणि 2 प्लेटमध्ये आणि 1 भांड्यात तसंच मी ते ठेवलेली आहे. आता इथं लिंबूचं रस 2 चमचे असं करत हे 1 वाटी लिंबूचं रस मी ह्या तिन्ही तांदळामध्ये थोडं थोडं असं घालून संपवलेलं आहे. त्याचबरोबर हे एका ताटाला मी 2 चमचे तूप आणि दालचिनी विलायचीचं पूड असं मी हे इथं घातलेली आहे. आणि आता हे सगळं मी एकजीव असं करत आहे. अशाच पद्धतीनं हे मोठ्या प्लेटमधलं आणि हे भांड्यातलं पण मी करून घेतलेली आहे. आता इथं बघा, सगळंच झाल्यानंतर आता हे चिकन 1 किलो आहे, त्यातलं मी हे अर्धा किलो चिकन मी ह्या पहिल्या लेअरवर घालणार आहे. आता बघा, हळूहळू करत मी हे चिकनचे पीस आणि थोडंसं ग्रेव्ही असं घालून इथे पहिल्या थरला अर्धा किलो चिकन एवढं मी इथं घातलेली आहे. आणि ते झाल्यानंतर त्याच्यावर आता हे तळलेलं कांदा कोथिंबीर पण मी इथं घालत आहे. थोडंसं कच्चं कोथिंबीर पण मी इथं कट करून घातलेली आहे त्याच्यानं, आणि एवढं बिर्याणीची चव हे चांगलीच लागते. आता ते झाल्यानंतर ह्याच्यावर मी दुसरी लेअर करत आहे. पहिली लेअर झाल्यानंतर त्याच्यावर परत हे भाताची दुसरी लेअर ही मी घालत आहे. आणि तसंच हे उरलेलं सगळं चिकन मी ह्यावर असं लावणार आहे. तुम्ही बघा, सावकाश आणि सगळीकडंच एक समान असे पिसं आपल्याला ह्या अशा भातावर अंथरायची आहेत, जे की सगळीकडं घेताना पिसं आपल्याला मिळतील. आणि मग राहिलेलं हे सगळंच कांदा आणि तळलेला त्याचा सगळा मसाला आपल्याला
ह्याच्यावर अंथरायचं आहे आणि ते झाल्यानंतर शेवटची आणि लास्टची ही तिसरी लेअर भाताची मी इथं घालत आहे. तुम्ही बघा आता तिन्ही पण लेअर भाताचे घालायचे झालेली आहेत. आता मी इथं 3 उकडलेले अंडे जे की एकातून 2 कट करून त्याच्यावर मी ठेवत आहे. हे एक पर्याय आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता, नाही म्हणत तर न घातलं तरी पण चालतं आहे. आणि त्याच्यावर चिकनचे उरलेलं जे रस्सा आहे ते थोडंसं मी इथं घालत आहे. जे की आता पूर्ण चिकन तर खाली मी घातलेलंच आहे आणि त्याची थोडीशी ग्रेव्ही मी मुद्दामच अंड्यावर घालण्यासाठी ठेवली होती, ते मी आता घातली आहे. आता एक कांदा तेल तळताना जे तेल उरलं होतं, असं हे किमान 2 वाटी तेल इथं आहे आणि ते मी तेल पण ह्या बिर्याणीमध्ये घालत आहे. ते झाल्यानंतर आपल्याला कलर घालायचा आहे. हे मी ऑरेंज कलर इथं घालत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कलर घाला आणि कलर न घातला तरी पण चालते, आपल्या आपल्या इच्छेनुसार. मग हे सगळं आता घालणं झाल्यानंतर इथं मी पिठाचं हे असं गोल गोल करून भांड्याला पीठ लावत आहे. आता बघा सगळीकडे व्यवस्थित असं पीठ लावायचं आहे आणि एक साईडला उगाच किंचित जागा सोडून तिथं पीठ लावायचं नाही आहे. असं करून सगळीकडेच गोल असं भांड्याला पीठ लावायचं आहे आणि त्याच्यावर झाकण झाकायचं आहे. आता हे झाकण हे घट्ट असं झाकायचं आहे, कारण कुठूनही वाफ जाता कामा नाही. आता हे 20 मिनटासाठी मी भाताला दमवून घेतलेली आहे आणि 20 मिनटानंतर वाफ धरली आहे. तुम्ही बघू शकता इथं मी हे उघडलेलं आहे टोपण. आता बिर्याणीला वाफ आली म्हणलं तर 100% बिर्याणी हे दमलेलीच असते. आता बघा इथं बिर्याणी ही दमलेली आहे आणि ह्याचा दाणा पण बघा किती मऊ आणि मोकळा झालेला आहे. आता बघा इथं बिर्याणी ही जेवण्यासाठी तयार आहे. तर मग काय मंडळी, येताना जेवायला. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी जर आवडली तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका रेसिपीसोबत.